हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज मी बनवते आहे फिश फ्राय. सो मी एकदम सिंपल पद्धतीने बनवते. तुम्ही बघू शकाल की मी फिश एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे. आणि मी हा मसाला पण रेडीमेड जिथून आपण फिश आणतो तिथूनच आणलेला आहे 2 पॅकेट. आणि हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही आहे. तरी पण मी थोडीशी हळद आणि धने जिऱ्याची पूड मिक्स करून ह्याची आता थोडंसं लाल तिखट टाकते आहे. आणि आता ह्याच्यात पाणी थोडंसं घालून ह्याची एक पेस्ट तयार करून घेऊया. आता आपण जसं तुम्हाला म्हणजे थोडंसं पाणी ॲडजस्ट करूनच, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे. फक्त माशाला थोडंसं कोटिंग आलं पाहिजे असं करून घ्यायचं. मी काही खूप प्रो नाही आहे फिश फ्राय किंवा हे करण्यामध्ये, पण ठीक आहे. म्हणजे मी खाण्या इतपत तरी बनवू शकते. आणि खरंच सांगते, खूप छान पण झालं होतं, काही वाईट नव्हतं झालेलं. तुम्ही एकदा नक्की असं ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता मी सगळे पीसेसला हे जी पेस्ट बनवलेली आहे ते कोट करून घेणार आहे. आणि हे छान ह्याला कोटिंग झालं की आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनटं. छान कोटिंग होतं फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे. आणि मग आपण फिश छान पॅनवर ग्रिल करून घेऊ शकतो. ह्याला काही खूप तामझाम करायची गरज आहे असं काही नसतं. सो तुम्ही बघू शकता, मस्त कलर पण येतो. ॲक्च्युली खूप लोक रवा किंवा तांदळाचं पीठ लावूनही कोटिंग करतात. ॲक्च्युली मी तसंही करते, पण कधीकधी अशा पद्धतीने नाही का केलेलंही मला आवडतं. असं काही हे नाही आहे की अरे ह्याला खूप काही मेहनतीची गरज आहे. ठीक आहे, असं पण छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि हे मस्त आता छान ह्याचा कलरही सुंदर येतो ह्या मसाल्याचा. आणि आपण तसंही आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे तिखट, मीठ, हळद थोडंसं टाकलेलंच आहे. सो आता हे कोटिंग झालेलं आहे. आता हे आपण आहे ना 15-20 मिनटं फ्रीजमध्ये नाही, फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. 10-10 मिनटं, म्हणजे 10 मिनटांनी परत काढायचं आणि दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायचं. एका साईडनी थोडंसं ते कोटिंग व्यवस्थित त्याला फिशच्या पीसेसला चिकटलं पाहिजे. त्याच्यामुळे 10-10 मिनटांनी काढून ती दुसरी बाजू हे सेट करून घ्यायची. आणि तुम्हाला अगदी 10 मिनटांनी दाखवते की किती छान त्याला कोटिंग झालेलं होतं. आणि हे 2 पीसेस राहिलेले होते, मी तेही लावून टाकलं. म्हटलं कुठे. आता हा माझा ग्रिल पॅन आहे, तर त्याच्यावर मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता हे आपण एक पीस त्याच्यावर ठेवून घेऊया. माझा पॅन बऱ्यापैकी मोठा आहे, सो हे सगळे पीसेस एकाच वेळेला बसले. आणि एका साईडनी, म्हणजे ह्याला खूप वेळ पण नाही लागत. 10 मिनटं एका साईडनी होऊ दिलं तरी पण फिश लगेच छान कुरकुरीत भाजली जाते. थोडंसं ॲडजस्ट करून ठेवायचा प्रयत्न करते आहे मी. आणि छान बसले होते, व्यवस्थित बसले होते, असं काही नाही. आणि मी ते जी पेस्ट आहे ते पण लावून घेते आहे वरून पुन्हा. आणि हे 10 मिनटं एका साईडनी होऊ द्यायचं. एका साईडनी छान झाली की त्याला परतवायचं.
10 मिनटं आपण आता वाट बघूया की ती व्यवस्थित झाली की परतवूया. आणि तुम्ही कशा पद्धतीने फिश फ्राय करता नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर. आणि तुमचं एक लाईक खूप 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 इम्पॉर्टंट असतं, खूप मोटिवेट करतं. सो फायनली तुम्ही बघू शकता एंड रिझल्ट किती छान आहे. मस्त लागतं, अप्रतिम लागतं. आणि ह्याच्यासोबत ना हे असंच छान लागतं. ह्याच्यासोबत फक्त मी लिंबू आणि कांदा घेतला होता खायला. खूप 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 मस्त लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी.